प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात आता मतदानाला सुरुवात होणार आहे। CP राधाकृष्णन आणि B सुदर्शन रेड्डी यांच्यातील ही लढत। अरे बाबा, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत NDAचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला कळेल। त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय, दणदणीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल। ज्यांना असं वाटतं की संविधान वाचावं, या देशाची लोकशाही वाचावं, त्यांनी मला मतदान करावं। मी तटस्थ उमेदवार आहे, अशी जी अपील आहे ही अपील अतिशय महत्त्वाची आहे। या देशामध्ये यापूर्वी सुद्धा एकदा नीलम संजीव रेड्डी त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशानं पाहिलेलं आहे की खासदारांनी आपल्या सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करून मतदान केलेलं आहे आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आता घडण्याची संभावना आहे। देश के हित में एक योग्य चेयरमैन राज्यसभा को देने के लिए संवैधानिक दायित्वों को निर्वाहित करने में जो बेहतर उम्मीदवार है, सुप्रीम कोर्ट का रिटायर्ड जज, चीफ जस्टिस आसाम, लोकायुक्त गोवा, तो दलों के बंधन इसमें लागू नहीं होते। तो योग्यता के आधार पर, अंतरात्मा के आधार पर, देश की गौरवशाली परंपरा संसदीय को बनाए रखने के लिए उपराष्ट्रपति पद पर जस्टिस सुदर्शन चुने जाएंगे। इलेक्शन है, इलेक्शन जीतने के लिए लड़ा जाता है और हमको कॉन्फिडेंस है कि हम लोग जरूर जीतेंगे। आमचा विजय हा पक्का आहे आणि नक्कीच भारत देशाला अनेकांचे आशीर्वाद मिळालेत। कदाचित या पद्धतीने अनेकांच्या हेतू इराद्यांचं श्राद्धही आम्ही घालतोय असं म्हणायला हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।